नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरील बैठक संपन्न. आज काही उमेदवारांची यादी घोषित केली जाईल. बैठकीनंतर संजय शिरसाट यांची माहिती. रामटेकमध्ये वंचितनं 2 उमेदवारांना दिले एबी फॉर्म. शंकर चाहंदे, किशोर गजभियेंना वंचितकडून एबी फॉर्म. प्रकाश आंबेडकर कुणाचं नाव जाहीर करणार याकडे सर्वांचं लक्ष. बारामती लोकसभा निवडणुकीमधून विजय शिवतारे माघार घेण्याची शक्यता. शिवतारेंची शिंदे, फडणवीस, अजित पवारांसोबत बैठक संपन्न. वर्षावरील बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा. विजय शिवतारे पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार. नवनीत राणा यांचा भाजपमध्ये प्रवेश. चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये राणांचा पक्षप्रवेश. अमरावतीमधून नवनीत राणा भाजपच्या उमेदवार. लक्ष्मीच्या हाती कमळ मिळालं. अमरावतीकरांचं स्वप्न भाजपनं पूर्ण केलं. कालपर्यंत नाराजी होती, पण आता आम्ही एक परिवार. पक्षप्रवेशानंतर नवनीत राणांचं वक्तव्य. नवनीत राणा यांचा पक्षप्रवेश भाजपला मजबूत करणार असेल. 4 तारखेला देवेंद्र फडणवीस आणि मी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायला जाणार. राणांच्या पक्षप्रवेशानंतर बावनकुळेंचं वक्तव्य. तर नितीन गडकरींनंतर सर्वाधिक मतं नवनीत राणांना मिळतील. बावनकुळेंकडून विश्वास व्यक्त. नवनीत राणांचा प्रचार करणार नाही, त्यांचा पराभव करणार. बच्चू कडूंची टीव्ही 9ला प्रतिक्रिया. तर जिल्ह्याच्या विकासासाठी नवनीत राणांना विजयी करा. बच्चू कडूंना हात जोडून विनंती. रवी राणा यांची प्रतिक्रिया. नवनीत राणांच्या उमेदवारीमुळे माझा विजयाचा मार्ग मोकळा. अमरावतीमध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई. काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडेंची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीनं दावा केल्यानं शिवसैनिक पुन्हा अस्वस्थ झाले होते, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. आमच्यासाठी ग्राउंड सर्व्हे अतिशय चांगला आहे. नाशिकची जागा शिवसेनेला सुटणार. बैठकीनंतर हेमंत गोडसेंचं वक्तव्य. सुनील तटकरे पडणारी काळ्या दगडावरची रेष. 5 वर्षांमध्ये खासदार म्हणून तटकरे यांनी जे काम करायला पाहिजे ते केलं नाही. शेकापच्या जयंत पाटलांची सुनील तटकरेंवर टीका. आव्हानांचा स्वीकार करून निवडणूक लढवणार. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनिल देसाईंची प्रतिक्रिया. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून ठाकरे गटाकडून अनिल देसाईंना उमेदवारी. मी धाडसी निर्णय घेतला नसता तर विरोधी पक्षामध्ये बोंब मारत असतो. भाजप नेते अशोक चव्हाणांचा विरोधी पक्षांना उपरोधिक टोला. अशोक चव्हाण यांना विचारलं सिमेंटचं घर पाहिजे की गजाळीचं. त्यांनी सिमेंटचं घर निवडलं. काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांचा अशोक चव्हाणांवर हल्लाबोल. मी गेल्या अनेक वर्षांपासून आमदार आणि खासदारांच्या प्रचारासाठी येत आहे, पण यावेळची निवडणूक वेगळी आहे. इतिहासानं आपल्याला वेगळ्या वळणावर आणलेलं आहे. सुनेत्रा पवारांचं वक्तव्य. निवडणुकीला उभी राहीन असं कधी वाटलं नव्हतं. सुनेत्रा पवारांकडून स्वतःच्या उमेदवारीबाबतचे सुतोवाच. शिवजयंतीनिमित्त आज बारामतीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. सुनेत्र पवार गड किल्ल्यांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करणार. इंदापूरमधून पुष्पवृष्टीला सुरुवात होणार. कदाचित काकींना इतिहास माहिती नसावा. सल्लागारांनी काकींना चुकीचा सल्ला दिला असावा. श्रीकृष्णाबाबत सुनेत्र पवारांनी केलेल्या पोस्टवर रोहित पवारांचा टोला. निवडणूक होईपर्यंत तटकरे कुणाकुणाचे पाय पकडतील माहिती नाही. रोहित पवारांचा राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंवर निशाणा. तर अनंत गीतेंनी भ्रष्टाचार केल्याचं कधी ऐकलेलं नाही. रायगडमधल्या प्रचार सभेत रोहित पवारांचा अजित पवार गटावर हल्लाबोल. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर. नरेंद्र मोदी, अमित शहा, नड्डा, एकनाथ शिंदे, गडकरींचा समावेश. शिवसेनेच्या स्टार प्रचारकांमध्ये 40 दिग्गज नेत्यांचा समावेश. मवियानं आंबेडकरांचा योग्य सन्मान केला नाही. अपमानास्पद वागणुकीमुळे आंबेडकर बाहेर पडले असतील. अशोक चव्हाणांचं वक्तव्य. प्रकाश आंबेडकरांनी जरांगींबाबत भूमिका स्पष्ट करावी. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची मागणी. प्रकाश आंबेडकरांची भूमिका आम्हाला मान्य होणारी नाही. शेंडगेंचं वक्तव्य. भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा आज अंबाजोगाई दौरा. योगेश्वरी देवीचं दर्शन घेऊन विविध मान्यवरांच्या भेटीगाठी घेणार. शाहू महाराज छत्रपतींच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं उद्घाटन. शाहू महाराज छत्रपती कोल्हापूर मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात. कोल्हापुरातील शिवाजी स्टेडियम परिसरामध्ये मध्यवर्ती प्रचार कार्यालय. औरंगजेबला बाप मानणाऱ्या एमआयएमला सोलापूरकर स्वीकारणार नाहीत. एमआयएमनं काही केलं तरी त्यांना भाजप जशास तसं उत्तर देईल. राम सातपुतेंचं वक्तव्य. उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळेंनी भरला उमेदवारी अर्ज. अर्ज भरताना नाना पटोलेंसह हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित. अनिच्छेनं नवरदेव बसविला तर ते लग्न टिकत नाही आणि संसार मोडतो, अशा नवरदेवासारखी केविलवाणी परिस्थिती सुधीर मुनगंटीवारांची झाली. काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकरांची टीका. छगन भुजबळांना नाशिकमधून उमेदवारी निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती. तुम्ही जागा लढा, आम्ही जिंकून आणू. भुजबळांच्या कार्यकर्त्यांची मागणी. तर नाशिकचा जो कोणी उमेदवार ठरेल त्याला निवडून आणू. भुजबळांचं वक्तव्य. छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली तर आम्ही त्यांना मदत करणार नाही. मुख्यमंत्री शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर हेमंत गोडसेंच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया.
साताऱ्यातून लोकसभा लढवणार उदयनराजेंकडून स्पष्ट, तर दिल्लीमध्ये तात्काळ ठेवलं नाही. दिल्ली बारीवर उदयनराजेंची प्रतिक्रिया. सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून काम केलं. सातारकरांनी मला खूप प्रेम दिलं. केलेल्या सेवेची मला पोचपावती मिळाली. उदयनराजे भोसलेंचं वक्तव्य. सातारा शहराच्या वेशीवर उदयनराजे भोसलेंचं भव्य पोस्टर. ऐतिहासिक भूमीचे वारसदार असा पोस्टरवर उल्लेख. कार्यकर्त्यांनी उदयनराजेंचं पोस्टर लावलं. सांगली लोकसभेच्या जागेवरून आज सोशल मीडियावर पोस्टर वॉर. सांगलीमध्ये मशाल नाही विशालच अशा आशयाचे पोस्टर. विशाल पाटलांच्या समर्थकांनी ठाकरे गटाला डिवचलं. प्रकाश आंबेडकर अकोल्यातून स्वतः लोकसभा निवडणूक लढवणार. पत्रकार परिषदेमध्ये आंबेडकरांची घोषणा. अकोल्यामध्ये मवी आणि महायुतीचं टेन्शन वाढलं. साताऱ्याची जागा घड्याळ चिन्हावर लढवा. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजीव निंबाळकरांची अजितदादांकडे मागणी. भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच खासदार नवनीत राणांकडून फेसबुक प्रोफाईलमध्ये बदल. खासदार नवनीत राणांना मेळघाटातील आदिवासी महिलांनी सुनावलं. मूलभूत सुविधा नसल्याचा आरोप करत आदिवासी महिला संतापल्या. आदिवासी महिलांकडून खासदार नवनीत राणांना घेराव. शिर्डीच्या उमेदवारीसाठी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार उत्कर्षा रूपवते नाराज. भाऊसाहेब वागचौरेंना उमेदवारी दिल्यानं नाराजी समोर. शिर्डीची जागा काँग्रेसला सोडण्याची होती मागणी. मुंबईच्या चेंबूरमध्ये शिवजयंती उत्सव समितीकडून शिवजयंतीचं आयोजन. आदित्य ठाकरेंची उपस्थिती. तर संपूर्ण देशभरामध्ये इंडिया आघाडीचं वातावरण दिसत आहे. आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. सिंधुदुर्गाच्या कुडाळमध्ये युवा सेनेचा मेळावा संपन्न. युवा सेना सचिव वरुण सरदेसाई, त्याच्यानंतर खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, आमदार वैभव नाईकांची उपस्थिती. मेळाव्याला तिन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित. रिफायनरीला विरोध केला आणि करणाराच युवा महाराष्ट्र अभियान मेळाव्यामध्ये विनायक राऊतांचा हल्ला. शिवजयंतीनिमित्त नंदुरबार शहरामधून भव्य मोटारसायकल रॅलीचं आयोजन. रॅलीमध्ये खासदार हिना गावित यांची उपस्थिती. महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवींकडून काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी घेणं सुरू. काँग्रेसनं अचानक नवीन चेहरा दिल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का. निवडणुकीचे भाजपा उमेदवार कपिल पाटील यांच्याकडून वचनपूर्ती अहवालाचं प्रकाशन. भाजपा उमेदवार कपिल पाटलांकडून प्रचाराला सुरुवात. स्वदेशीची कास धरून गरजूंना आर्थिक मदत करा. पैशांची उधळपट्टी न करता समाजामध्ये साधेपणानं आणि काटकसरीनं राहा. सरसंचालक मोहन भागवत यांचं आवाहन. मुंबईच्या प्रेस क्लब इथल्या राजीव गांधी भवन इथून काँग्रेस पक्षाचे बॅनर हटवले. आचारसंहिता लागल्यानं मुंबई महापालिकेची कारवाई. अवघ्या 4 दिवसामध्ये मुंबई पालिकेसमोर 2287 कोटी मालमत्ता कर वसुलीचं आव्हान. कर बाकीधारकांनी तातडीनं मालमत्ता कर भरावा. पालिकेचं आवाहन. पालिका डॉक्टरही निवडणूक कर्तव्यावर. यंदा प्रथमच मुंबई पालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांची निवडणुकीच्या कामावर नियुक्ती. पालिकेच्या डॉक्टरांमध्ये संतापाचं वातावरण. तिसऱ्या मुंबईच्या उभारणीला अटल सेतू नजीकच्या शेकडो गावांचा विरोध. कोकण भवनामध्ये शेकडो गावांमधून 10,000वर हरकती. जवळपास 100हून अधिक गावांमध्ये अस्वस्थता. शिव उड्डाण पुलाचं पाडकाम परीक्षांमुळे लांबणीवर. पाडकाम अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आलं. स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींचा परीक्षांचं कारण देत पाडकामाला विरोध. कोरोनाच्या निर्बंधामुळे क्षयरोगाच्या औषधाचा कच्चा माल चीनमधून आयात करण्यात अडचणी. डीसीजीआयला परवानगी दिली असली तरी माल वेळेमध्ये मिळण्याबाबत शंका. औषधाच्या पुरवठ्यास विलंब होण्याची शक्यता. कोपर रेल्वे स्थानकाजवळ ट्रेनच्या दरवाजामध्ये उभा राहिलेल्या पोलिसाचा मृत्यू. डोंबिवली कोपर दरम्यानची घटना. 18 महिन्यामध्ये 28 कोटी 10 लाख ज्येष्ठ नागरिकांचा एसटीनं मोफत प्रवास. प्रतिपूर्ती रक्कम म्हणून एसटीला 1444 कोटी रुपये एसटीला अदा. राज्यामध्ये पुढील 2 दिवस तापमान वाढ कायम. रात्रीच्या तापमानामध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता. उन्हापासून काळजी घेण्याचं आवाहन. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती तरतुदीच्या रकमेचं गाजर. सन 2022-23 मधील तरतुदींपैकी निम्मीच रक्कम खर्च. यंदा रकमेमध्ये मोठी कपात. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या मूल्यमापन चाचणीच्या वेळापत्रकामध्ये बदल. तांत्रिक कारणास्तव परीक्षा पुढे ढकलली. सुधारित वेळापत्रकानुसार 4 ते 6 एप्रिल दरम्यान परीक्षा होणार. राज्यात दुष्काळग्रस्त भागातील 10वी-12वीच्या नियमित विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार. विद्यार्थ्यांना आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्याची माहिती ऑनलाईन मागवण्याची प्रक्रिया सुरू. तुकाराम बीज निमित्त पुण्याच्या भोरमध्ये विठ्ठल मंदिर भैरकेवाडीच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन. टाळ मृदंगाच्या निनादामध्ये भव्य ग्रामप्रदक्षिणा. पंचक्रोशीमधील गावकऱ्यांसह महिला वर्ग सहभागी. पुण्याच्या जुन्नर तालुक्यामधल्या नारायणगाव इथे पुरातनकालीन ऐतिहासिक शस्त्र आणि वस्तूंचं प्रदर्शन. शालेय विद्यार्थ्यांसह इतिहासप्रेमींची प्रदर्शनाला गर्दी. पुण्याच्या मुळशीमधील महाळुंगे गावामधल्या मवियाच्या पदाधिकाऱ्यांचं निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र. मतदार यादीमध्ये अनेक गावं गुजराती भाषेमध्ये असल्यानं
यादीमध्ये बोगस मतदार असल्याचा संशय. नाशिकच्या इगतपुरीमधल्या खडकवाडीमध्ये पाण्यासाठी नागरिकांची पायपीट. भीषण दुष्काळामुळे गढूळ आणि जंतू असलेलं पाणी पिण्याची वेळ. हर घर नल हर घर जल योजना बारगळली का, नागरिकांचा सवाल. लातूर जिल्ह्यामध्ये भूकंपाचा सौम्य हादरा जाणवला. औसा आणि निलंगा तालुक्यामधल्या अनेक गावांमध्ये भूकंपाचे हादरे. 2.6 रिश्टर स्केलचा भूकंप. गोंदिया जिल्ह्यामध्ये नाकाबंदी दरम्यान 1,76,00,000ची रक्कम जप्त. जिल्ह्यामध्ये गोरेगाव सोनी भागामधली घटना. जप्त केलेली सर्व रक्कम निवडणूक आयोगाकडे जमा. जळगाव शहराचा पाणीपुरवठा 1 दिवस पुढे ढकलला. पाणीपुरवठा विभागाची माहिती. उमळा जलशुद्धीकरण केंद्रावरील विद्युत वाहिनीच्या स्थलांतरणाच्या कामामुळे निर्णय. वाशिम नगर परिषदेकडून अशुद्ध पिवळ्या रंगाच्या पाण्याचा पुरवठा. कोट्यवधींची जलशुद्धीकरण यंत्रणा ठरली कुचकामी. आता क्लोरीनची मात्रा वाढवून पाण्याचं शुद्धीकरण करणार. संत तुकाराम महाराज बीज निमित्त धुळे शहरामध्ये पालखी मिरवणुकीचं आयोजन. मोठ्या संख्येनं नागरिकांचा सहभाग. नंदुरबार जिल्ह्यामधील जलजीवन मिशनच्या कामाला ब्रेक. निकृष्ट दर्जाचं आणि संत गतीनं काम करणारे 94 ठेकेदार काळ्या यादीमध्ये. ठेकेदारांवर कारवाई होणार. धुळ्यामधल्या नकाणे तलावातून नाम फाउंडेशनच्या वतीनं गाळ काढण्याचं काम सुरू. तब्बल 4,500 घनमीटर गाळ काढण्यात आला. धुळे प्रशासनाकडून लग्न समारंभामध्ये मतदानाबद्दल जनजागृती. लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना. धुळे लोकसभा निवडणुकीसाठी 9,000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती. जिल्ह्यामध्ये 1,704 मतदान केंद्र. 278 धावांचा पाठलाग करताना हैदराबाद विरुद्ध मुंबईचा 31 धावांनी पराभव. सनरायझर्स हैदराबादकडून आयपीएलमधील सर्वाधिक धावसंख्येचा रेकॉर्ड. आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये सामना रंगणार. काश्मीरमधून अफसा मागे घेण्याचा विचार. लोकसभा निवडणुकीपूर्वी जम्मू काश्मीरमधून काही लष्कर मागे घेण्याचा आणि तिथला कायदा सुव्यवस्था पोलिसांवर सोपवण्याचा विचार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा सुतोवाच. अरविंद केजरीवाल यांना अटक. रिमांडसाठी हायकोर्टाकडून दिलासा नाही. ईडीकडून 2 एप्रिलपर्यंत मागितलं उत्तर. मुख्यमंत्री पदावरून हटवण्याच्या याचिकेवर आज सुनावणी. दिल्लीच्या कथित दारू घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल आज कोर्टामध्ये खुलासा करणार. केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांची माहिती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आप आमदारांचा विधानसभा सभागृहामध्ये गदारोळ. आमदारांनी सभागृहाच्या वेलमध्ये जाऊन मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.